हॅपी दिवाळी सगळ्यांना. दाराच्या पुढचं हे डेकोरेशन थोडंसं करून झालेलं होतं, अजून काही बाकी होतं, पण जेवढं झालं तेवढं दाखवलं. अथांगला छानपैकी मस्त एकदम त्याला जसं सण होईल तेवढी तेलाने मालिश करून त्याला आज उठण्याने आंघोळ घातली. लावते सगळं हात पाय घास बोलले की लय जोरात घासते. अगदी 2च मिनिटं तेलाने मालिश केल्यानंतर अथांगचा मूड चेंज झाला. मग पटकन त्याला उठणं लावलं आणि मग आंघोळ घातली. वर्षातून एकदाच का होईना हा मोती साबण फोडायचा जो आनंद आहे ना, तो काहीतरी वेगळाच असतो. आंघोळ केल्यानंतर ओवाळण्यासाठी हे ताट तयार केलेलं होतं आणि माझी अपेक्षाही नव्हती एवढ्या शांतपणे अथांगने ओवाळून घेतलं होतं. नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज नवीन ब्लॉगची सुरुवात करते. म्हणजे तसा दिवस अर्धा संपलेल्यावरती चिवडा बनवायचा आणि तिखटपुऱ्या आज बनवायच्या. तर अर्धी तयारी झाली आणि अर्धी तयारी करायची आहे. तर बघूयात. मग मी रेसिपी शेअर करत नाही आहे पूर्ण, पण मी थोडंसं मध्ये दाखवेन मी काय काय करते, कसं करते ते. घराला थोडंसं डेकोरेट पण केलेलं आहे. मी नाही हे केलेलं, याच्यामध्ये सगळं हे अजिंक्यने केलेलं आहे. त्याला खूप इंटरेस्ट आहे डेकोरेशन वगैरे करण्यामध्ये, खूप क्रिएटिव्ह पर्सन येतो. तर मी दाखवते त्यांनी काय केलं आहे. आत्ता पण दाखवते आणि परत संध्याकाळी पण दाखवते, जेव्हा कंदील, आकाशकंदील वगैरे लागतील, लाईट वगैरे लागेल त्यावेळेस. घरातूनच दाखवते मी. इथं या ज्या मोकळ्या भिंती आहेत ही आणि ही, याच्यावरती मला काहीतरी DIY करून लावायचं आहे. बघू आज संध्याकाळी, आज रात्री जागून लावायला लागणार आहे, कारण अथांग काय दिवसाढवळा करून देणार नाही आहे. मग ते मी रात्री तो झोपल्यानंतर इथं या भिंती मला काहीतरी करणार आहे. गोष्ट माझ्यासाठी की या फ्लॅटला नंबर प्लेट मिळालेली आहे. तर मग नंबर प्लेट दिसते, सॉरी नंबर प्लेट नाही, नेम प्लेट. मी बॅक कॅमेराने दाखवते. नाव चुकलंय पण प्लेट मिळाली, नेम प्लेट. नाव चुकीचं दिलंय, मेघा अजिंक्य भुंजे. हे भुंजे हे माझं माहेरचं सरनेम आहे. अजिंक्य हजबंडचं नाव आहे आणि मेघा मी. हे नाव चुकीचं टाकले त्यांनी. बघूयात आता दुरुस्त करून कधी भेटतंय ते. यावर्षी हे खूप नाजूक आणि छान डिझाईनचे मी बेडशीट आणि कुशन कव्हर घेतलेत, ते पण लावलेत. साधारणतः अशी काहीतरी चिवड्याची तयारी करून झालेली आहे माझी आणि मी आता पटकन चिवडा बनवायला घेते. कारण चिवडा बनवायला जरी वेळ लागत नसेल तरी पण हे सगळं तळायला भरपूर वेळ लागतो. आणि आता पहिल्यांदा मी चिवडा चाळून घेते. हा दगडी पोहे बनवतो आम्ही. दिवाळीच्या निमित्ताने का होईना पण 2-3 गोष्टी मी नवीन घेतलेल्या आहेत आणि यातलंच हे एक पातेलं पण आहे. चिवडा बनवण्यासाठीच खास घेतलेलं आहे मी, कारण अथांगला पण इतर वेळेला पण चिवडा भरपूर आवडीने तो खातो. मग हे एकदाच घेतलंय मी.
पण माझ्या अंदाजानुसार मी याच्यामध्ये जरा जास्तच दगडी पोहे भरून ठेवले की मला हलवायला पण येत नव्हतं. मग मी ते थोडेसे बाजूला काढून ठेवले आणि मग दुसऱ्यांदा परत व्यवस्थित त्याला भाजून घेईन 10-15 मिनटं मंद आचेवरती. आता हे 1.25 किलोच्या जवळजवळ मी दगडी पोहे आणलेले होते. ते व्यवस्थित गरम करून झालेले होते. म्हणजे 2 घाण्यामध्ये केले होते मी. 10-15 मिनटं असं एकदम मंद आचेवरती भाजलेले होते, कारण मग ते खालून लागतात म्हणून. आणि आता चिवड्यामध्ये जे जिन्नस घालायचे आपल्याला, तर ते मी पटपट तळून घेते आणि मग तयार होईल आपला चिवडा. बघूयात मग. सगळ्यात पहिल्यांदा तर मी शेंगदाणे तळून घेते. भरपूर असे शेंगदाणे घालणारे मी चिवड्यामध्ये, कारण घरामध्ये ह्या चिवड्यातले शेंगदाणे भरपूर आवडतात, त्यामुळे ते भरपूर खाल्ले जातात. जसे शेंगदाणे आवडतात तसेच एकदम कडकमध्ये फ्राय केलेला लसूण पण सगळ्यांना आवडतो चिवड्यातला. एकदम खुसखुशीत होईपर्यंत हा लसूण मी तळून घेते. आणि आता लालसर होईपर्यंत हे खोबरं पण तळून घ्यायचं आहे. हे खोबरं पण सगळे आवडीने खातात. म्हणजे चिवड्यातलं जवळजवळ सगळेच बाकीचे पदार्थ आहेत ते पण आवडीने खाल्ले जातात. खोबरं एकदम खुसखुशीत भाजल्यानंतर आता मिरच्या तळून घेते. 10-15 मिरच्या असतील, या बारीक मिरच्या असतात तिखटवाल्या, त्या आहेत. जास्त नाही आहे घेतलेल्या मी, कारण अथांग पण हा चिवडा खाणार आहे, तर मला जास्त तिखट नाही आहे बनवायचा. आणि वरून मी तो चिवडा मसाला पण घालणार आहे. यानंतर मी डाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता फक्त उरलेले ह्या मक्याचा चिवडा, तो पण तळून घेते. आणि मग सगळे तळून घ्यायचे पदार्थ माझे जवळजवळ संपून जातील. मग फक्त मसाला तळून घ्यायचा उरतो. मी यानंतर मनुके पण तळून टाकलेले त्याच्यामध्ये. आता मी हा जो सुहानाचा चिवडा मसाला आहे तो वापरते. गॅस बंद केला होता, तुम्ही बघितलं असेल, आणि मी त्याच्यामध्ये मग हा चिवडा मसाला टाकलेला आहे. तो पण थंड व्हायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपला चिवडा रेडी झाला आहे. आमची बाल्कनी सध्या रात्रीची अशी दिसते. आणि हा आहे माझा नवीन देवारा. खूप आवडलेला आहे मला. यामध्ये मी आज यांना पूजा करून बसवलेलं आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.